पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। नमस्कार, सुस्वागतम, वेलकम। तुम्ही पाहताय झी मराठीवरती हा ताजा आणि गरमागरम कार्यक्रम ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये। या आठवड्यामध्ये आपण पश्चिम महाराष्ट्रातले वेगवेगळे पदार्थ पाहतोय। काही व्हेज आहेत, काही नॉन व्हेज आहे आणि आज या भागामध्ये नवीन चवींचा टच देऊन जुन्या पद्धतींचे पदार्थ अप्रतिम अशा पद्धतीने आपल्या समोर सादर किंवा आपल्यासाठी करणार आहेत शेफ पराग कानेरे। हे नाव तुम्हाला काही नवीन नाहीये। अनेक वर्ष ज्यांनी खवय्येगिरीमध्ये आपला हात इतका तरबेज केलाय की त्यांनी आता पाणी जरी आपल्याला दिलं ना तरी असं वाटतं की अरे काय पाण्याला चव आहे यार। तर पराग कानेरे यांना आपण इथे बोलूया, गप्पा मारूया आणि अप्रतिम असे पश्चिम महाराष्ट्रातले पदार्थ करूया। या सर, नमस्कार। हाय, कसे आहात सर तुम्ही? गुड टू सी यू। खूप मनापासून स्वागत। आणि हे काही तुमच्यासाठी नवीन नाही, ॲब्सोल्युटली नाही। आणि या किचनशी माझ्या खूप आठवणी आहेत। म्हणजे आता इथे उभा राहिल्यानंतर माझ्या खूप जुन्या आठवणींनी असा तो नॉस्टॅल्जिक जो आपला एक फिलिंग असतं तर ते मला येते आणि आय एम थ्रिल्ड टू बी हिअर। वा, फारच भारी। आजचा पहिला आपला पदार्थ काय? आज आपण करणार आहोत डाळ पालक याची पातळ भाजी। साहित्य गुरुजी, आता आपण इथे पालक घेतलेला आहे, गार्निशिंगसाठी कोथिंबीर घेतली। हे दाणे जे आहेत ते 3 तास भिजवून ठेवलेले आहेत। पालकाची प्युरी केलेली आहे। तुरीची डाळ 3 तास भिजवून ठेवलेली आहे। धन्याची भरड करून घेतली। चिंचेचा कोळ आहे। पील केलेले गार्लिक, लसूण आहे। गुळाची पावडर आहे। आपल्याकडे मोहरी, जिरं, मिरची, हिंग, लाल तिखट, हळद आणि चवीसाठी मीठ। फॅन्टास्टिक। पहिले काय करायचं सर? आता पहिल्यांदा आपण काय करणार आहोत की आता ही डाळ आणि हा पालक जो आहे त्या पालकाला आपण छानपैकी बारीक चिरून घेऊयात आणि डाळ आणि पालक आपण दोन्ही एकत्र शिजवून घेणार आहोत। या भाजीला आपण तिखटपणा 2 पद्धती देणार आहोत। लाल तिखट वापरणार आहोत आणि याच्यामध्ये मिरची घालणार आहोत। तर आता ही जी मिरची जी आहे तर ती पालकाबरोबरच आपण बारीक करून डाळीबरोबर आपण त्याला शिजवून घेऊयात। याच्या मिरच्या ज्या आहेत तर आता जसं तुम्हाला तिखट आवडेल तसं आय फील तुला थोडंसं तिखट चालतं, झणझणीत। येस, ॲब्सोल्युटली। मग याच्यामध्ये आपण जरा 3 मिरची आपण घालूया, जस्ट रफली चॉप्ड। वा, काट्यात दिसल्या की काढता आल्या पाहिजेत। हो, बरोबर आहे। त्यामुळे म्हणजे समजा तुम्हाला मिरची दाताखाली नको असेल तर तुम्ही काढून टाका। दॅट्स इट। तर याला आपण फोडणी करणार आहोत ती जिऱ्याची। बरं, जिरं जे आहे थोडंसं आपण रोस्ट करून घेऊ। जस्ट थोडीशी हळद, खमंगपणासाठी हिंग, हिंग आणि याच्यावर आता हा जो पालक जो आहे तो जस्ट थ्रो इन। त्याला जस्ट आपण आता सॉटे करायचं। आता याच्यामध्ये आपण ही भिजवली तूर डाळ जी आहे तर ती आता आपण घालूया। थोडंसं पाणी घालूयात आपण। बरं, त्याच आणि झाकण ठेवून देऊयात। बरं। आणि आता याला चांगलं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। तरी 10-12 मिनिटं तरी किमान लागते। किमान एक येस है ना, 12-1 मिनिटं लागेल। चला बघूया का? हो, यू कॅन सी की ती डाळ जी आहे बऱ्यापैकी शिजलेली आहे चांगली। त्याला अगदी मेंढ नाही करायचं आपल्याला, म्हणजे थोडीशी ठेवायची। हां, तर थोडंसं दाताखाली थोडीशी डाळ का होईना ती आली पाहिजे। आणि आता हे जे आहे ना आपण थोडंसं सिमर करतच ठेवूयात आणि आता आपण करूया त्याचा तडका। काय करूया मग आता? मला एक पॅन फक्त लागेल। परत तडका म्हटल्यानंतर एक अगदी वाडगे एवढं छोटंसं भांड दांडी असलेलं आपण करेक्ट, आपण जरा वेगळं वापरतोय का बरं? तडका म्हणजे काय की आता आपला जो तडका जो आहे त्याची क्वांटिटी जास्त आहे। अच्छा, त्याच तडक्यामध्ये आपण सगळे हे जे लसूण आणि दाणे वगैरे जे आहे ते छान परतून त्या भाजीला ऍड करणार आहोत। पारंपरिक पद्धतीने काय 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 केलं होतं की हे सगळं एकाच भांड्यात केलं होतं। हो हो हो, पण त्याला तडक्याचा जो स्मोकी असा छान असा जो असा फ्लेवर पाहिजे तर तो कधी येतो जेव्हा आपण तडका वेगळा करतो। बरं।
पण मला एक आता नेहमी आपण कलाकाराला विचारतो की तुमच्या कुठल्या भूमिकेसाठी तुम्हाला खूप रिस्पॉन्स आला आणि असं हां. तू आता एवढी वर्ष वेगवेगळे पदार्थ करतोयस, Right. असा कुठला पदार्थ आहे तुझ्या हातचा की ज्याला खूप म्हणजे लोक म्हणतात की ये बनाय तो पराग बनाय? खरं म्हणजे माझं स्पेशलायझेशन जे आहे ते कन्फेक्शनरी आणि बेकरीमध्ये झालं. बर. तर त्यामुळे परदेशात मी मिशलिन रेस्टॉरंट्स जी असतात, अच्छा. तर त्यातल्या 3 मिशलिन रेस्टॉरंट ज्यांना सर्टिफिकेशन इंटरनॅशनल असतं, तर त्या रेस्टॉरंट्समध्ये मी हेड पेस्ट्री शेफ होतो. अरे वा. त्यामुळे माझ्या डेझर्ट्सला सगळ्यात जास्त कौतुक लोकांनी जर केलं असेल तर डेझर्ट्सला आणि सेवरीज म्हणजे तिखट पदार्थांमध्ये माझ्या आजच्या माशांना. मासे म्हणलं की अरे जगास. तुझ्या स्वतःच्याच तोंडाला एक छान पाणी सुटलं असं तुला जरा असं झालं की म्हणजे माशांना. ॲब्सोल्युटली. म्हणजे आता हा लसूण कापतोय ना, म्हणजे माझ्या समोर ते लिटरली असं ते पापलेट आलं की असं लसणाचा असा मसाला त्याचं स्टफिंग करून त्याला काहीतरी मस्त रेशाड वगैरे करावं, यु नो. काय घालूया पॅन? ओके, याच्यामध्ये आपण तेल घालून घेऊया. किती लागणार बघा. परफेक्ट. आणि याची जी फोडणी आहे तर ती फोडणी आपण करणार आहोत मोहरीची. बेस्ट. मग अशी आपण जिरं घातलं होतं. हां, जिरं, ते याला स्वाद यावा म्हणून. करेक्ट. आणि याच्यामध्ये आता आपण वापरणार आहोत ते म्हणजे ही प्युरे. आंबटपणासाठी याच्यामध्ये चिंचेचा कोळ वापरणार आहोत. मोहरी तडतडली आहे. मोहरी तडतडलेली आहे आणि याच्यामध्ये आता हा घालूया आपण लसूण. थोडासा त्याला रोस्ट झाला पाहिजे लसूण. त्याच्यामध्ये आपण दाणे घालणार आहोत. वा, भिजवलेले दाणे. आता आपण हळद घालतोय. थोडीशी हळद याच्यामध्ये आपण ऑलरेडी घातलेली आहे. थोडंसं हिंग देखील याच्यामध्ये आपण घालणार आहोत. धण्याची भरड एक चांगली 1.5 चमचा आपण घालणार आहोत. वा. लाल तिखट. हिरव्या मिरच्या आपण त्याच्यात घातल्या, त्याच्यात Yes. लाल तिखट तडक्यात. तडक्यात. यस. आणि हे सगळं आपण जरा छान परतून घेऊयात. घ्या सर. आता आपण याच्यामध्ये काय करूयात, हे प्युरे घालूयात. पालक. यामुळे आपल्या भाजीला एक छान हिरवा असा रंग येणार आहे. जस्ट एक 4 छोटे चमचे घातलेत आपण. हो 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 हो. जबरा. आणि आता वी विल शिफ्ट दिस हिअर. बर. इकडे डाळ आणि पालक आपण एकत्रित शिजायला ठेवला होता. करेक्ट. इकडे आपण तडका केला आणि हे आता याला आपण ऍड करूयात. आता याचा रंग बघ कसा आलेला आहे. फार कमाल. याच्यामध्ये आता आपण थोडंसं पाणी घालूयात. बर. तर एकत्रित आपण सगळे फ्लेवर्स जे आहेत तर ते छान जसं सिमर होत आहे तसे एकमेकांमध्ये मिक्स होतील. प्लीज. दॅट्स इट. बरोबर. आता ही भाजी आपण खाणार आहोत भाताबरोबर, तर त्यामुळे छान आपण पातळसर ठेवणार आहोत. आता याच्यामध्ये आपण घालूया चिंचेचा कोळ. स्पून. हा छोटा. आज मलाही फार छान वाटते. मी पराग कानेरेंना असिस्ट करतोय. वा. हे खरंच भारी वाटतंय, कारण जरा एक ज्याला आपण म्हणतो ना की त्यांनी अधिकारवाणीने सांगितलेलं बरं असतं, तसं ते की शेफनी पदार्थ करणं तो जवळून पाहण्याची एक वेगळी मजा आहे. खरंय. आता पश्चिम महाराष्ट्रातला पदार्थ आहे म्हणल्यानंतर याच्यामध्ये गूळ मात्र असलंच पाहिजे. त्यामुळे एक जस्ट एक चमचाभर आपण जरा आंबट गोड. आंबट गोड. यस. गूळ पावडर इट्स अ ब्लेसिंग. करेक्ट. माहिती आहे का. तर आता सगळ्यात मेन इन्ग्रेडियंट ते म्हणजे मीठ. आणि मला वाटतं हा पदार्थ ऑलमोस्ट तयार आहे. ऑलमोस्ट तयार आहे. तू जसं म्हणालास की तुला मला असिस्ट करता खूप मजा येते, तर आता असिस्ट करतोयस, पण त्याबरोबर आता ही थोडंसं आपण अजून छानपैकी शिजवून घेणार आहोत. पण एक तुझं एक एक्सपर्ट एक मला ओपिनियन पाहिजे की याच्यामध्ये मीठ वगैरे सगळं बरोबर पडलंय का. पहिला मान माझा. पहिला मान तुझा. यस. सगळं दैवी आहे. दैवी आहे. म्हणजे तुला जर अंदाज येत असेल माझ्या चेहऱ्यावर, मेक आउट फ्रॉम एक्सप्रेशन्स. अप्रतिम. आणि त्याला जो एक पश्चिम महाराष्ट्रातला आपण तडका दिलेला आहे, जो एक तिखटपणा आहे, खमंगपणा आलाय, भारदार, फार कमाल. मंडळी पटकन लिहून घ्या डाळ पालक भाजीसाठी लागणारं साहित्य आणि कृती. आता आपण डाळ पालक ह्याची पातळ भाजी बनवण्याची कृती पाहूया. प्रथम पालक बारीक चिरून घ्यावा. सोबत 3 मिरच्या चिरून घ्याव्यात.
आता कढईत तेल गरम करून त्यात 1 चमचा जिरे घालावेत, पाव चमचा हळद, पाव चमचा हिंग घालावी, बारीक चिरलेला पालक आणि मिरच्या घालून परतून घ्यावं. त्यात भिजवलेली तुरीची डाळ घालावी आणि थोडंसं पाणी घालून डाळ परतावी. मग झाकण ठेवून साधारण 10 ते 12 मिनिटं डाळ आणि पालक शिजू द्यावं. दरम्यान तडका पॅनमध्ये 1 ते 2 चमचे तेल गरम करून त्यात 1 चमचा मोहरी घालावी. मोहरी तडतडली की त्यात साधारण 10 ते 12 लसूण पाकळ्या चेचून साधारण लांबट चिरून घालाव्यात. त्यात भिजवलेले शेंगदाणे घालावेत, पाव चमचा हळद, पाव चमचा हिंग घालावी. मग 1.5 चमचा धन्याची भरड आणि 1.5 चमचा लाल तिखट पावडर घालावी. आता हे सगळं एकत्रित परतून घ्यावं. त्यानंतर तडक्यात 4 छोटे चमचे पालक प्युरे घालून परतावा. आता हा तडका शिजलेल्या डाळ पालक मध्ये घालावा. त्यात थोडंसं पाणी घालावं. आता त्यात चिंचेचा कोळ आणि 1 मोठा चमचा गुळाची पावडर घालावी. शेवटी चवीनुसार मीठ घालून हे सगळं एकत्रित एकजीव असं अजून थोडंसं उकळून घ्यावं. डाळ पालकची पातळ भाजी खाण्यासाठी तयार आहे. काय कसं वाटलं परागजींच्या हातून पदार्थ पाहताना? मला तर फार मज्जा आली. आणि आता दुसरा पदार्थही मी त्याच एक्साइटमेंटनी पाहणार आहे. तो पदार्थ काय सर? खरडा पिठलं. आम्ही सारे खवय्ये. लागणारं साहित्य सांगा साहेब. आता मी इथे बाउलमध्ये जे बेसन घेतलेलं आहे तर ते मी त्याला मीडियम हीटवर रोस्ट करून घेतले. हा ते दिसतंय थोडंसं रंग खरपूस झालाय वेगळा रंग. दिसत असेल. हा. परत इथे जे बेसन घेतलं आहे 1-2-3 चमचे त्याचा वापर करून मी कढी करणार आहे. बर. हे ताक आपण घेतलेलं आहे. 2 रंगांच्या वेगळ्या मिरच्या, एक आहे पोपटी आणि एक आहे आपली झणझणीत हिरवी मिरची. हिरवी मिरची, साजूक तूप आहे, जिरं आहे, लसणाच्या पाकळ्या आहेत, कांदा त्याच्यावर असा मस्तपैकी असा मुठीने फोडायचा आणि मस्त असा कांदा त्याच्यावर खायला. फोडणीसाठी आपण मोहरी वापरणार आहोत, हळद वापरणार आहोत आणि चवीसाठी मीठ. आता इथे जे आपण ताक घेतलेलं आहे तर ते थोडंसं आपण आंबटसर घेतलं आहे, कारण पिठल्याला एक आंबटपणा या ताकामुळेच येणार आहे. आणि त्या कढीला आपण उकळी आणायच्या आधी आपण काय करणार आहोत, या ताकाला बेसन लावून घेणार आहोत. बर. ताकाला बेसन आपण लावलेलं आहे. आता कढीमध्ये आपण काय करणार आहोत की कढीमध्ये आता आपण मीठ, आपण युजली कढी करताना आपण मीठ वगैरे याच्यामध्ये घालतो, पण ते आपण करणार नाही आहोत, कारण आपण नंतर पिठलं जेव्हा करणार आहोत तर त्याच्यामध्ये आपण सगळ्यात शेवटी मीठ घालणारच आहोत. बर. तर हे असं जे आहे तर ते आपण एका पॅनमध्ये आपण त्याला फक्त उकळी आणूयात. घालू तेल? हो, थोडा अजून. दॅट्स इट, परफेक्ट. या तेलाबरोबर आपण त्याच्यामध्ये 1 चमचाभर तूप घालणार आहोत. बरं. कढीला एक वेगळा असा तुपाचा फ्लेवर असं आल्यानंतर ती कढी खायला खूप छान वाटते बघा. 1 चमचाभर तूप. आणि आता इथे आपण या पॅनमध्ये करणार आहोत आपलं पिठलं. बर. आणि यामध्ये साधारणतः एक 3 चमचे आपण तेल घालणार आहोत. बस बस. हे बारीक आपण ठेवूयात. जोपर्यंत तेल तापतंय तोपर्यंत आपण आपला मिरचीचा खरडा करून घेणार आहोत. वा, कमाल. पण त्याआधी कढी, जिरं, थोडंसं रोस्ट झालं की त्याच्यामध्ये हे कढीचं मिश्रण जे आहे ते आपण घालणार आहोत. ओके, सो यू आर माय सू शेफ. तर त्यामुळे ते तडतडलं की त्याच्यामध्ये लगेच घालायचं. अरे वा, घालू का मग आता? तडतडलंय का? तर कलर चेंज होतो मग. अच्छा, स्लाईट. हां, झालंय आता. येस. ओके. मी सू शेफ आहे आज. वा. आणि आता याला सुद्धा आपण जरा मीडियम हीटवरच ठेवूयात. द ओनली थिंग इज थोडंसं मधनं त्याला विस्कनी आपण थोडंसं ढवळत हलवून राहायचं. घेऊयात, ठीक. म्हणजे ते स्प्लिट नाही होणार. ठीक आहे. बेसन लावलंच आहे त्याला. आता इथे काय करूयात आपण, हे मिरचीचे तुकडे जे आहेत तर हे थोडेसे आपण जरा अजून बारीक करून घेऊयात आणि त्याचा आपण खरडा करणार आहोत. आणि इथे जे लसूण घेतलेलं आहे आपण तर या लसणाच्या आपण 7-8 पाकळ्या ठेचून घ्यायच्या. मस्त ठेचून घ्यायच्या. आणि नंतर या मिरच्या
हे मध्ये मध्ये ढवळत राहायला सांगितल्यामुळे मी थोडं ढवळतोय, येस. कारण मी आज सू शेफ आहे. सो प्लीज मला सुद्धा स्वयंपाक येतो. त्याला आपण जास्त बारीक नाही केलं, असं आपण त्याला खरडा केला त्याचा. रस्टिक खरडा केलेला आहे. आणि आता आपण याची फोडणी करूया. वा, आय गेस हे बऱ्यापैकी गरम झालेलं आहे. हो. तर आपण हे स्विच ऑफ करूया. ओके. आणि आता याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा घालणार आहोत मोहरी. आता याच्यावर आपण खरडा घालूया. आता ठसका येणार, 100% येणार. जस्ट थोडीशी हळद. आता मिरचीचा रंग हा चेंज झालाय थोडासा. हे बेसन जे आहे तर ते आपण रोस्ट करून घेतलंय. भाजून घेतलं. कच्चटपणा त्याचा अजिबात राहणार नाहीये. आणि याच्यामध्ये आता आपण घालूयात मीठ. आणि आता हे मिक्स करून घेऊयात. वा. आता एक खरड्याबरोबर हे बेसन जे आहे तर ते सगळं असं छान आपण एकजीव करून घेणार आहोत. आता याच्यावर आपण आता ही कढी घालूयात. वा वा वा. आणि पाणी थोडं घालूयात. घाला अजून. लक्षात घ्या की आता आपण याचं बेसन जे आहे तर ते आपण ऑलरेडी रोस्ट करून घेतलं. करेक्ट. कढीमध्ये जे आपण 3 चमचे बेसन त्या फिलर म्हणून वापरलं हो. तर ते सुद्धा आपण चांगलं त्याच्यामध्ये शिजवून घेतलंय. हो. त्यामुळे आता याला फक्त आपण मध्यम आचेवर एक आपण वाफ आणणार आहोत आणि दॅट्स इट. सगळ्यात महत्वाची गोष्ट राहिली काय, ती म्हणजे चमचा घ्यायचा. अच्छा. आणि मिठाचा अंदाज घ्यायचा. बर. अँड द एक्झिक्युटिव्ह शेफ इज गिव्हिंग द ऑनर टू द क्या बात आहे. एक्झिक्युटिव्ह सू शेफ. वाव, अप्रतिम आहे की नाही? हो, खाऊन बघायलाच पाहिजे. पण मला असं वाटतं परफेक्ट असणार आहे. काहीच गरज नाही, न मीठ नको, काही नको. परफेक्ट आहे. अरे अफलातून आहे मित्रा. फक्त भाकरी दे माझ्या हातात. हा हा हा. आणि भाकरी आणि त्याच्यावर मस्त असा हाताने फोडून असा कांदा. फारच अप्रतिम, फारच अप्रतिम. म्हणजे काय मी तुम्हाला सांगू, तुम्हाला असं वाटेल की हा ओव्हर ऍक्टिंग करतोय, पण नाही. पराग कान्हेरीला स्वयंपाक करताना बाजूला उभं राहून पाहणं ही एक वेगळी मजा आहे. क्या बात आहे. आणि बिलीव्ह मी, मला ती आज फार आली. मंडळी पटकन लिहून घ्या खरडा पिठल्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती. आता आपण खरडा पिठलं बनवण्याची कृती पाहूया. प्रथम एका बाउलमध्ये सगळं ताक घालून 2 ते 3 चमचे बेसन घालून एकत्रित घुसळून घ्यावं. त्यानंतर पॅनमध्ये 2 चमचे तेल आणि 1 चमचा तूप गरम करून त्यात 1 चमचा जिरे घालावे. त्यात हे ताकाचं मिश्रण घालावं. दरम्यान दुसऱ्या बाजूला पॅनमध्ये 3 चमचे तेल गरम होत असताना 4 तिखट हिरव्या मिरच्या आणि 2 पोपटी मिरच्या बारीक चिरून घ्याव्यात. आता खलबत्त्यात 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या ठेचून त्यात मिरच्या घालून सगळं एकत्रित ठेचून खरडा करून घ्यावा. त्यानंतर पॅनमधल्या गरम तेलात 1 चमचा मोहरी घालून तडतडू द्यावी. मग त्यात सगळा खरडा घालून परतावा. साधारण अर्धा चमचा हळद आणि 6 मोठे चमचे भाजलेलं बेसन घालून परतावं. मग चवीनुसार मीठ घालून सगळं परतत एकजीव करून घ्यावं. आता ह्या कोरड्या मिश्रणावर तयार कढी घालून परतावी. सोबत थोडं पाणी घालत कढी परतून घ्यावी. त्यानंतर झाकण ठेवून खरडा पिठलं मध्यम आचेवर 1 वाफेवर वाफवून घ्यावं. कांदा भाकरी सोबत खाण्यासाठी खरडा पिठलं तयार आहे. शेफ पराग कान्हेरे आज आपल्याकडे इथे आले आणि त्यांनी जे 2 पदार्थ केले, एक डाळ पालक भाजी आणि दुसरं खरडा पिठलं. मी तुम्हाला एकच म्हणेन की त्याचं रूप बघा. जे आपण नेहमी देवाला म्हणतो की तुझं रूप पाहिलं की आम्हाला पोट भरल्यासारखं वाटतं, हे अक्षरशः अन्न परब्रह्म आपण का म्हणतो. पाहूनच माणसाला असं वाटावं की हो मी याचं सेवन करावं आणि तृप्तता मिळवावी. हो की नाही. परागजी, मी तुम्हाला मनापासून कॉम्प्लिमेंट देतो. तुम्ही हाडाचे शेफ आहात. थँक्यू सो मच, तुम्ही इथे आलात. थँक्यू. मला खरंच तुझ्यासारखा एक्झिक्युटिव्ह सू शेफ असेल तर माझं किचन म्हणजे बूम मध्ये चालेल. अरे थँक्यू पराग सर, थँक्यू. आणि तुम्हाला इथे आल्याचा आनंद झाला मी तुमच्या चेहऱ्यावरती पाहू शकतोय. ऍब्सोल्युटली. फक्त हा बोला. ॲज आय टोल्ड यू, म्हणजे मी जेव्हा इथे आलो तेव्हा आय वॉज बिट इमोशनल. कारण बऱ्याच वर्षांनंतर
मी आम्ही सारे खवय्येच्या किचनमध्ये येतोय आणि दॅट फिलिंग इज समथिंग स्पेशल. म्हणजे खरं म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये काय होतं की तुम्हाला चढ उतार अनेक बघता, पण माझ्या आयुष्यामधला जो चढ होता ती जर्नी जी काही चालू झाली ती आम्ही सारे खवय्येमुळे चालू झाली. किती छान. वा वा. सो आय एम व्हेरी हॅपी टू बी हिअर टुडे. वा वा. आय एम शुअर तुम्ही आत्ताही चढावरती आहात आणि मी असंही प्रार्थना करीन याच देवाला की इथून पुढे हा चढ आता अजून मोठा होऊ द्या. वाह, थँक्यू सो आणि मच. तुम्ही आमच्याकडे असं वरून जरी पाहिलं हाय मी आहे असं म्हणाला तरी आम्हाला खूप आनंद होईल. नाही, मी तुला हात देऊन वरती घेईन आणि म्हणेन, चलो मैंने कुछ बनाया, चलो आ जाओ खाते. क्या बात आहे. तुम्ही आज इथे आलात, तुमच्याकडे अनेक भारी भारी ॲप्रन असतील, पण आमच्या एका छानशा ॲप्रननी तुम्ही आज स्वतः ते घालावं असं मला वाटतं. स्वयंपाक झाल्यावर हे जे काही आहे ना हां ते फार महत्वाचं आहे. हे खूप महत्वाचं आहे. माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. इट्स व्हेरी स्पेशल. वा वा. छानशी ही भेटवस्तू झी मराठीकडे. Thank you. तुम्ही छान असं हॅपी राहा, मजेत राहा, नवीन नवीन पदार्थ करत राहा. परागजींनी हे 2 अप्रतिम पदार्थ केले, पण मंडळी शेवटी खवय्येगिरी म्हणजे काय तर परंपरा आहे. परागजींना ती परंपरा आली, त्यांनी त्यांच्या कामातून ती पुढे पोहोचवली. आपल्या स्वयंपाकघरामध्ये आपण पदार्थ करतो, ही परंपरा तुमच्यापर्यंत पोहोचवतो आणि हीच परंपरा या सरत्या वर्षामध्ये थांबणार नाहीये. नवीन वर्षात सुद्धा अखंड सुरू राहणार आहे, कारण खवय्येगिरी थांबली नाही पाहिजे. बरोबर. त्याच्यामुळे हीच खवय्येगिरी आपण कायम ठेवूया. भेटूया पुढच्या वर्षी, म्हणजे पुढच्याच भागात बरं का. वर्षभर वाट बघू नका. मी येणार आहे तुम्हाला पुढच्या भागामध्ये भेटायला एक नवीन पाहुणा घेऊन. कोण आहे तो, नवीन सिरीज घेऊन, काय आहे ती, हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे पुढच्या वर्षी, म्हणजे पुढच्या भागात. पाहत राहा झी मराठीवरती ताजा वाफाळता गरमागरम आणि असा अप्रतिम कार्यक्रम ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये.